चर्चा। नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमधील महिला मदत कक्षांसाठी नवीन 40 मोपेड दुचाकी वाहनांचं वितरण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। महिलांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र शासन व राज्य शासन हे विविध उपाययोजना राबवत आहे। महिलांविरुद्ध गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, गुन्हा उघडकीस आणणे व गुन्ह्यांचा तपास करणे तसेच महिलांविरुद्ध अत्याचाराची प्रकरणे हाताळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिला मदत कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत। महिलांचे बळकटीकरण करण्यासाठी निर्भया फंड अंतर्गत नॅशनल क्राईम रिसर्च ब्युरो नवी दिल्ली यांच्याकडून प्राप्त निधी हा PFMS प्रणालीद्वारे पोलीस घटकांना वितरित करण्यात आला आहे। सदर योजनेअंतर्गत महिलांविरुद्धच्या तक्रारींना जलद गतीने प्रतिसाद मिळावा यासाठी नाशिक ग्रामीण मधील 40 पोलीस ठाण्यांमध्ये स्थापित करण्यात आलेल्या महिला मदत कक्षासाठी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय अडगाव इथं एकूण 40 मोपेड दुचाकींचे वितरण करण्यात आले। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलीस उप अधीक्षक मुख्यालय नितीन कुमार गोकावे, राखीव पोलीस निरीक्षक मुख्यालय पंडित चव्हाण, पोलीस निरीक्षक मोटार परिवहन विभाग अनिल घाडगे यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे महिला अधिकारी व अंमलदार उपस्थित होते। सदर सोहळ्याप्रसंगी पोलीस अधीक्षक यांनी दुचाकी वाहनांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले। नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या महिला मदत कक्षांमध्ये संगणक संच, मोबाईल फोन व उपयुक्त साधन सामग्री उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांना उपलब्धतेनुसार सदर कक्षामध्ये नियुक्त करण्यात येणार आहे। महिला अत्याचार संबंधित तक्रारींची शीघ्रतेने दखल घेण्यासाठी महिला मदत कक्षास पुरविण्यात आलेल्या दुचाकी वाहनांचा उपयोग होणार आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा घटकातील अतिदुर्गम भाग, तालुका स्तर तसेच खेडोपाड्यांवरील सर्व महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच महिला अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध होण्यासाठी ग्रामीण पोलीस दलातील महिला मदत कक्ष तत्परतेने कार्यरत असून सर्व महिलांनी या सुविधेचा वापर करावा असं आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे। नारी शक्ती अधिक प्रबळ व सशक्त करणे, महिलांना त्यांचे दैनंदिन कार्य निर्भयपणे करता यावे, महिला व बालकांसंबंधित अत्याचार सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालय, महिला आश्रमशाळा, वसतिगृह, कार्यालय या ठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार यांना प्रतिबंध होण्यासाठी सदरची वाहने गस्त घालणार असून या वाहनांचा सकारात्मकपणे वापर होणार आहे। महिलांच्या समस्यांचं तातडीने निराकरण व्हावं या उद्देशानं सदर महिला मदत कक्ष तत्परतेने कर्तव्य बजावणार असल्याचं प्रतिपादन यावेळी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केलंय।